Now, in the first problem of intersection, that is prism to prism, it is given a square prism side of a base 40 mm, height is 70 mm, is kept on HP. HP वर आहे, त्याचा बेस आहे 40 mm, height आहे 75 mm, and it is equally inclined to VP, and it is penetrated by horizontal square prism of side 30 mm, axis is 75 mm, such that the axis of two prism bisect each other. Okay, bisect each other. Now, step by step, we will start a drawing. First, draw the square prism which is equally inclined of a base 40 mm. This is square prism equally inclined to HP. Okay. Now this is what top view, and the front view is above x1. That is, name the points A, B, C, D. The another, because prism having two, one top and one base, that is the towards we can put A1, B1, C1, and D1. Now height is given 75 mm long. No, this is completed. Front view and top view of a square prism. After completion, the front view, top view, now we want to draw the another view, is the side view. लाइन थोडे एक्सटेंड करून घेतली कारण आपल्याला सगळे पॉइंट्स घ्यायचे आहेत. नाउ दिस इज बी, A and C, this is D.
Now this is point, what is A? A is now here, A double dash, and this is C, C double dash, this is what D, D double dash, this is what B double dash. Same points on above the top side also. A, sorry, this is D double dash, this is A and C double dash, this is B double dash. Now intersection, 75 is the height, and it is the bisecting. Bisecting means it is at the center. This is what center point. Bisecting means at the center. The side of the square prism is 30 mm. First draw one dummy square prism of 30 mm side. You can draw here. एक साईडला एक छोटा ॲट गिव्हन्स ड्रॉ करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हा डायरेक्टली कॉपी पेस्ट, जसं आपण कॉपी पेस्ट करतो ॲटोकॅडमध्ये तसं कॉपी पेस्ट झाला पाहिजे, कारण त्या ठिकाणी जाऊन तो ड्रॉ करता येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळं आपल्याला हा एक ड्रॉ करून घ्यायचा आहे साईडला. याचा सेंटर पॉईंट हा आहे, कारण आपल्याला ड्रॉ करायला सोपा जाईल. आता हा सेंटर पॉईंट आहे, या सेंटर पॉईंटवर आपल्याला कंपासने डिस्टन्स घ्यायचं आहे. डायरेक्टली या पॉईंटला ठेवून हे पॉईंट्स मार्क करायचे, कारण स्क्वेअर प्रिझम आहे त्याच्यामुळं काही डिस्टन्सला असतील सर्व पॉईंट्स. Exact 30. आता सुरुवातीला आपण नाव जे दिले होतं ABCD दिलेलं होतं यांना. आता याला आपण नाव देणार 1 डबल डॅश, बिकॉज इन साइड व्ह्यू 2 डबल डॅश, दिस इज 3 डबल डॅश, 4 डबल डॅश. आता याला आपण इन्सर्ट केलेला आहे. आता याचा प्रोजेक्शन्स जो इन्सर्टेड आहे त्याचे प्रोजेक्शन्स परत आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये घ्यावं लागतील. हा 2 डबल डॅश, now this line represents 1 and 3, now 4, तर जो पार्ट दिसत नाही त्याला आपण डॉटेडनं रिप्रेझेंट करतो. $75 दिस ऑल्सो $75. आता ज्या ठिकाणी तो कट करतो दिस पॉईंट, हा जे पॉईंट्स आहेत, आता हा येणारा पॉईंट 2 आहे,
म्हणून याला नाव दिलं P2 आणि हा नाव दिलं Q2. तसंच हा पॉईंट कुठून आलेला आहे 4 पासून आलेला आहे. दिस इज P4, दिस इज P5. ओके, नॉर्मली हे दोन्ही पॉईंट्स ओके बायसेक्टिंग आहे म्हणून दोन्ही पॉईंट्स हे एकाच लाईनमध्ये आलेले आहेत. ओके, हे दोन्ही पॉईंट्स या ठिकाणी घेऊन गेलेलं आहे. ओके, आणि इकडनं येणारा पॉईंट्स 2E आहे आणि 4E आहे. दिस इज P2, दिस इज 4. कारण 2 आणि 4 हे दोन्हीही एकाच लाईननं पुढे गेले, तसं इकडनं सुद्धा ते दोन्ही एकाच लाईनमध्ये येतात. सेम वे दिस इज Q2, 4. ओके, आता दोन्ही पॉईंट्स इकडनं सुद्धा आलेले आहेत. नाव 1, दिस इज 3. ओके, आता 1 आणि 3. ओके, आता या ठिकाणी जे इंटरसेक्ट झालेला आहे हा लास्ट पॉईंट आहे. हा तसा पॉईंट आहे जिथपर्यंत आहे तिथून एक प्रोजेक्शन्स घ्यायचे 1 साठी, म्हणजे सेम लाईननं जाते ते या पॉईंटवरच असते. तसं याचे सुद्धा याच लाईनमध्ये आहे. तर हे जॉईन करून घ्यायचं सिम्पली. आणि त्यांचे जे नावं आपण द्यायचे राहिलेले आहेत ते सगळे नॉमनक्लेचर आणि त्याचे डायमेन्शनिंगसुद्धा बाकी आहे. ते सगळं डायमेन्शनिंगसुद्धा करावी लागेल. तर ही डॉटेड लाईन ह्याच्यामध्ये इंटरसेक्ट झालेला आहे, पण आपल्याला ही लाईन दिसणार नाही, त्याच्यामुळे ही लाईन एक डॉटेड येईल. तशी बॉटम लाईन ही सुद्धा डॉटेड येईल. काही पार्ट सेंटरचा इंटरसेक्ट झालेला आहे, दिसत नाही, तो डॉटेड लाईन. दिस इज ऑल अबाउट द इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स प्रिझम टू प्रिझम.